तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावना ओंकार ग्राफिक डिझाईन. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. ओके, तुम्हाला थंबनेलला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला केलेला आहे भावनो. आज आपण केले तुमच्यासाठी घेऊन आलोय बनवून कडक अशा 2025 निमित्त भावनो कडक अशा स्पेशल वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड डिझाईन फुल टू एडिटेबल PHD भेटणार आहे तुम्हाला भावनो. 5+ PHD फाईल असणार आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला. त्यासाठी चला सुरू करूया आजच्या टॉपिकला. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओमध्ये कुठेही पासवर्ड असू शकतो, पासवर्ड टाकायचा नाही. पासवर्ड टाकून फाईल तुम्हाला जे भेटून जाणार आहेत. ओके, तर काय करायचं आहे, कोणते कोणते आपण डिझाईन केलेले आहेत वेडिंगच्या, ज्या एकदम कडक आणि क्रिएटिव्हिटीनुसार आपण तुमच्यासाठी मी प्रोव्हाइड केलेले आहेत, त्या तुम्हाला मी आजच्या स्क्रीनवरती दाखवणार आहे. ओके, तर सोबत चला माझ्याबरोबर, तुम्हाला दाखवून देतो. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता एक नंबरची आहे, इथे दिसत तुम्हाला वेडिंग PHD 2025 म्हणजे 2025. ओके, निमित्त ही आपण डिझाईन केलेली आहे, एकदम लेटेस्ट आणि कडक लुकमध्ये केलेली आहे, पूर्ण सिनेमॅटिक मध्ये आहे, लक्षात ठेवा. ओके, मी एका पत्रिकेवरती तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून सांगणार आहे. त्याच्यानंतर जे बाकीचे असतील PHD फाईल ते तुम्हाला मी ओपन करून सांगेन, त्यामध्ये काय काय यूज केलेले आहेत, त्यामध्ये कोणते फॉन्ट यूज केलेले आहेत, काय काय लेअर यूज केलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल. व्हिडिओ मोठा होईल, व्हिडिओमध्ये पासवर्ड असेल, पासवर्ड टाकून घ्यायचं आहे. सर्व तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे भाऊ. फक्त एवढंच की व्हिडिओ बघायचा असतो पूर्ण कान देऊन. आणि लक्षात ठेवा, व्हिडिओ स्किप करून दिसणार नाही पासवर्ड. बरेच जण विचारतात भाऊ पासवर्ड दिसत नाही, दिसेल कसा भाऊ जर बोलून सांगत असेल तर. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता इमेज साईजवरती जायचं. इमेज साईज बघू शकता काय ठेवलेली आपण इंचेसमध्ये ठेवलेली आहे, कडक HD क्वालिटीमध्ये. जर तुम्हाला क्लायंटला जर तुम्हाला आपलं जे काम प्रोव्हाइड करायचं असेल तर तुम्ही इथे बघू शकता इंचेसमध्ये 13 आणि हाईट 15 आणि रेझोल्युशन 300 ठेवू शकता. ओके मारायचं आहे. ओके मारल्याच्या नंतर हा कॅनव्हास सेट होईल. कॅनव्हास सेट झाल्याच्या नंतर इथे बघू शकता बॅकग्राऊंडला कडकमध्ये आपण काय केले, एक डार्क ग्रे कलरचा एक सॉलिड कलर घेतलेला आहे. तर हा कलर कुठून घ्यायचा म्हणून इथे बघू शकता खाली तुम्हाला कचऱ्याचा डब्बा किंवा फाईल आणि याच्या बाजूला, फाईलच्या बाजूला बघू शकता एक एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती इथे बरेच सारे ऑप्शन ओपन होऊन जातील. त्यापैकी हा एक इथे स्टार्टिंगला तुम्ही बघू शकता सॉलिड कलर म्हणून आहे, जो की पूर्ण बॅकग्राऊंडला फिल होऊन जाईल. एक कलर जर तुम्ही चॉईस केला तर तुम्हाला बॅकग्राऊंडला वगैरे तो पूर्णपणे फिल होऊन जाईल. ओके, तर त्याला सिंपल क्लिक करायचं आणि कोणताही कलर असेल तो इथे घेऊन टाकायचा. ओके, त्याच्यानंतर आता पुढे बघू शकता हे झाले. बॅकग्राऊंड बघू शकता, हे बॅकग्राऊंड आपण कुठून घेतो भावनो, बॅकग्राऊंड घेतो मी पिंटरेस्टवरून. कडक आणि एकदम क्वालिटीमध्ये भावनो डिझाईनसाठी मी सर्व तिथूनच आपल्या पिंटरेस्टवरून तुम्हाला भेटून जातील भावनो कडक कडक बॅकग्राऊंड. तुम्ही जाऊन घेऊ शकता. ओके, असं नाही की मी घेतोय भावनो पिंटरेस्टवरून, तुम्ही पण घ्यायला पाहिजे. तुमची जी इच्छा भावनो, जे PNG किंवा फ्रीपिक वगैरे बरेच सारे साईट आहेत भावनो, तिकडून तुम्ही घेऊ शकता HD क्वालिटीमध्ये मटेरियल. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता भावनो व्हिडिओमध्ये पासवर्ड असणार आहेत, पासवर्ड टाकून फाईल अनझिप करून घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढे येतो, हे झालं बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंडवरती आपण थोडी क्रिएटिव्हिटी बघू शकता काय काय केले. इथे दिसत असेल तुम्हाला फ्लावरची PNG आहे भावना, इथे दिसत असेल. ओके, सनफ्लावर तुम्हाला दिसते. ओके, सूर्यफुलाची जी की PNG ही PNG आपण काय केले तुम्हाला इथे सॉफ्ट असं ओव्हरलेमध्ये सॉफ्ट लाईटचा इफेक्ट दिलेला आहे. नॉर्मल तुम्ही बघू शकता अशी दिसून येईल. थोडं ऑपोजिट आपण त्याची काय केलेली आहे, कमी केलेली आहे. कशामध्ये जाऊन सॉफ्टचा हे भावना जे लेन्स असणार आहे ते लेन्सचं नंतर काम आहे, म्हणजे त्यांचा टायमिंग असणार आहे. ज्या टायमिंगला ते आलेले आहेत तेव्हा त्यांना ओपन करूया भावना. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आपले लाडके गणपती बाप्पा, त्यांचा आपण थोडं सिनेमॅटिकमध्ये आपण काय केलेलं आहे, बॅकग्राऊंडला सेट केलेले आहेत. ओके, इमेज वगैरे तुम्हाला दिसत असेल. हे लेन्सचं काम नाही आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे आपण जे फ्लावर घेतलेले आहेत तुम्हाला दिसत असेल. ओके, जे की सनफ्लावर तुम्हाला दिसते, सूर्यफुलाची PNG आपण कुठून घेतो त्याची साईड वगैरेचं नाव तुम्हाला इथे दिसून येईल लेअरमध्ये बघू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे त्याच्यावरती बघू शकता एक बॅकग्राऊंड यूज केलेला आहे. हा बॅकग्राऊंडला आपण सॉफ्ट लाईट मारलेला आहे. सॉफ्ट लाईट मारल्याच्या नंतर लॉकमध्ये प्रोव्हाइड केलं आहे, जेणेकरून कोणतीच अडचण येणार नाही मुवमेंटसाठी. याला पण आपण लॉक मारूया लगेच, जेणेकरून आपली जी डिझाईन आहे पटापट लॉक होऊन जाईल. नाहीतर मग काय होईल, जर तुम्हाला मी आता दुसऱ्या लेअरवरती जर गेलो सांगायला, ओके, तर ती आपल्यामध्येच येऊ शकते. ओके, तर भावनो पहिला पासवर्ड आहे कडकमध्ये सांगतोय भावनो 25. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. हे झाले बॅकग्राऊंडबद्दल जायच्या नंतर आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं, आपलं मॅटर ॲड करायचं आहे. मॅटर ॲड करण्यासाठी जे क्लायंटने जे फोटो तुम्हाला दिले असतील कस्टमरने किंवा ओके, ते फोटो तुम्हाला काय करायचे, क्रॉप करायचे आहेत, मस्तपैकी सेट करून घ्यायचे आहे. इथे बघू शकता मी सेट केलेले आहे. मला फुल साईजमध्ये फोटो दिलेले आहे बघू शकता तुम्ही. ओके, पूर्ण एकदम बॉटम टू टॉपपर्यंत तुम्हाला फोटो दिसून येईल. ओके, हा जो फोटो आहे तो फोटो आपण सेट केलेला आहे.
क्रॉप वगैरे करून घेतलेले आहे आणि इफेक्ट वगैरे प्रोव्हाइड केलेले आहेत. नॉर्मली जास्त इफेक्ट नाही मारलेले आपण, साधारण जसं की बॅकग्राऊंडनुसार आपण थोडंसं क्रिएटिव्हिटी केलेली आहे. त्याच्यानंतर त्याला थोडी लॉंग शॅडो दिली आहे जेणेकरून एकदम 3D सारखा लुक येतो. तुम्हाला माहीत असेल मी बड्डे बॅनर डिझाईन वगैरे करतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही दिसत असेल लॉंग शॅडो वगैरेचा जास्त वापर मी केलेला आहे. जर तुम्हाला लॉंग शॅडो पाहिजे असतील, राहुल शिंगाडे ग्राफिक डिझायनर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला भेटून जातील. लॉंग शॅडो जर सर्च मारलं यूट्यूबला तुम्हाला बरेच सारे व्हिडिओ येऊन जातील वरून. ओके, त्याच्यानंतर थोडं वरती इथे बघू शकता ब्रश आहे. हा ब्रशला आपण काय केलेलं आहे, खाली बॉटमला सेट केलेला आहे जेणेकरून जो आपला मॅटर असणार आहे तो दिसेल असं. ओके, आता आपण सुरुवात करणार एवढं सर्व लेफ्ट साईडला आपण जी PNG वगैरे ॲड करायची आहे गणपती बाप्पांचे केलेले बॅकग्राऊंडला, जे की तुम्हाला स्टार्टिंगला सांगितले. त्याच्यानंतर इथे आपलं क्लायंट जसं की तुम्हाला देतील कस्टमरचे फोटो वगैरे, ते तुम्हाला इथे सेट करायचे आहेत. त्यांना क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही एडिट वगैरे करून घ्या, तुमच्या पद्धतीनुसार कसे करायचे ते सांगून देतो. इथे सिम्पल क्लिक करा, इमेजवरती जा, इमेज ॲडजस्टमेंट, इथे ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट वगैरे जे तुम्हाला ॲड करायचे म्हणजे हायलायटर करायचे म्हणजे कमी जास्त करायचे. जर समजा फोटो जर थोडासा डाऊन क्वालिटी असेल, त्याला थोडा क्वालिटी वाढवायची असेल तर तुम्ही इथे ब्राईटनेस किंवा कलर बॅलन्स किंवा इथे जे सॅच्युरेशन वगैरे ते तुम्ही वाढवू शकता. त्याच्यानंतर हे झाले लेफ्ट साईड. आता आपण इथे मॅटरसाठी एवढी पूर्ण आपण जागा ठेवलेली आहे. क्रिएटिव्हिटीनुसार जर तुम्ही डिझाईन बघितली असेल थंबनेलला, ओके, थंबनेलवरती तुम्हाला मी डिझाईन प्रोव्हाइड केलेली आहेत. नसेल पाहिलं तर जाऊन चेक करून घ्या थंबनेल, तुम्हाला थंबनेलवरतीच दिसून येईल. त्याच्यानंतर इथे आपण जसं की आता ऑर्डरनुसार जशी जी नावं असणार आहेत भाऊन, ओके, वधूवरांची, त्यांची आपण काय केली आहे इथे नाव लिहिलेले दिसत आहे तुम्हाला शुभम. तर हे शुभम जे नाव आहे तुम्हाला दिसतं आहे त्याला आपण कोणता इफेक्ट मारलेला आहे, सिम्पली ऑफ करतो. इथे इफेक्ट आहे तो, याच्यावर ऑफ करूया. ओके, तर बघू शकता सिम्पल त्याला कलर आहे भाऊनो येल्लो कलरमध्ये. ओके, तर येल्लो कलर त्याला बिलीवमध्ये आपण काय केलेलं आहे थोडासा इम्बोस म्हणजे की बोल्डिंगचा इफेक्ट दिलेला आहे बोल्डमध्ये. तुम्हाला पिक्सल लॅब युजर असेल त्यांना तर माहीतच असेल बोल्डिंगचा इफेक्ट पिक्सल लॅबमध्ये ऑलरेडी आहे. प्लस ग्रेडियंट मारलेला आहे, जो की ग्रेडियंट बघू शकता, ग्रेडियंटमध्ये जातो. ग्रेडियंट बघू शकता आपण कोणता मारलेला आहे इथे दिसत तुम्हाला. ओके, तुमच्याजवळ जर ग्रेडियंटचा पॅक नसेल तर काय करायचं आहे, सर्व तुम्हाला यूट्यूबला भेटून जाईल. फक्त ग्रेडियंट पॅक टाकून द्या, फोटोशॉप PSD ग्रेडियंट पॅक भरपूर सारे येतील. जेवढे तुमच्या PCमध्ये कॅपेसिबल असतील तेवढं तुम्ही ते ॲड करू शकता. ओके, काय ग्रेडियंट पॅक लक्षात ठेवा. ओके, हे झाले नावाच्या पुढे कलरवरती आपण क्लिक करूया इथे लेअरवरती, जेणेकरून जो आपला लेअर पॅलेट आहे तो तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर आता इथे बघू शकता हे आलेले आहे सस्ने निमंत्रणचे जे असते, ओके, PNG. त्याच्यानंतर पुढे त्यांची नावं आपल्याला लिहायची भावने. ते बघू शकता लेअर भावने कुठेही आहेत, वर खाली झालेले आहेत, लक्षात ठेवा, जेणेकरून आपण कॉपी पेस्ट केलेले आहे. त्यामुळे आता हे जे नाव तुम्हाला दिसते, ओके, झूम करतो असेल दिसत तर तुम्ही काय करा व्हिडिओ स्किप करून बघू नका, कारण की पासवर्ड कुठे पण असू शकतो, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. तर भावनो दुसरा पासवर्ड आहे कडकमध्ये सांगते भावनो 4040. ओके, त्याच्यानंतर पुढे हे सर्व आता आपण ओपन करूया, तुम्हाला सर्व ओपन करून दाखवतो. जे ऑन आहे ते आपण ऑन करूया. ओके, ऑन केलेले Ctrl 0 मारतो, सेट होऊन जाईल पूर्ण डिझाईन. बघू शकता फुल स्क्रीन करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला दिसून येईल. ओके, इथे बघू शकता एकदम बॅकग्राऊंडला गणपती बाप्पांचा फोटो कसा कडकमध्ये आपण केलेला आहे. लेन्स आहेत त्या इथे ओपन केलेले आहेत. प्लस इथे तुम्हाला दिसतंय शुभम जो फॉन्ट आहे भावना, तो फॉन्ट आहे DGचा फॉन्ट आहे भावना, लक्षात ठेवा. कैलासवासी लक्ष्मणराव गोपीनाथ गांगरे हे जे असं दिसत असेल तुम्हाला. ओके, हा जो फॉन्ट आहे तो आहे मराठी देवनागरी फॉन्ट. तो तुम्हाला कन्वर्ट करायची गरज नाही, सिम्पल मराठी फॉन्ट आहे. फक्त तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल तुमच्या PCमध्ये, लक्षात ठेवा. नाहीतर मग तुम्हाला मिसमॅच फॉन्ट म्हणून एक तुम्हाला एरर येईल जेव्हा तुम्ही फोटोशॉपमध्ये PSD मी दिलेल्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या तुम्ही इन्स्टॉल करायला द्यावा. कारण की जे मी वापरलेल्या माझ्या डिझाईनमध्ये जे फॉन्ट आहे ते तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतरच तुम्ही याच्यामध्ये एडिट वगैरे करू शकता. हे एवढं लक्षात ठेवा, म्हणून सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करून बघू नका. जे मी सांगतोय ते लक्षात ठेवा. ओके, नंतर इथे बघू शकता शुभविवाह सेम आहे भाऊनं, जे शुभमला जे वापरले तेच आपण खाली पायलसाठी जे काही नाव आहे त्याच सेम. प्लस खाली शुभलग्न हा जो आहे फॉन्ट तुमच्यासाठी मी कॅलिग्राफी घेऊन आलो आहे. शुभविवाह निमित्त PNG कडकमध्ये जे मी यूज करतो भावनो कडकमध्ये, ते तुमच्यासाठी मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे यूट्यूबवरती. तुम्ही जाऊन चेक करू शकता, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा तुम्हाला PSD फाईलमध्ये पण भेटून जातील. त्याच्यानंतर
खाली जे काय असणार आहे इथे व्ह्यू असेल तुम्हाला दिसते हळदी समारंभ ओके. सेम फॉन्ट आहेत, कोणतीच आपण काय केले नाही. हे झाली भाऊनो 1 नंबरची PhD. 2 नंबरची PhD दाखवतो तुम्हाला ओके. टॉपला एकदम कडकमध्ये फुल क्रिएटिव्हिटीनुसार भाऊनो डिझाईन आपण करतोय तुमच्यासाठी भाऊनो. सर्व PhD फाईल मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली आहे. त्यासाठी व्हिडिओ पासवर्ड असणार आहे. पासवर्ड कुठे पण असू शकतो, पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुम्हाला भेटून जाणार. इथे बघू शकता दीपेश आणि प्रियंका तुम्हाला दिसत असेल ओके. हे भाऊनो एकदम कडक लग्नपत्रिका. ही बॅनर तुम्ही बॅनर प्रिंटिंगसाठी पण कडक यूज करू शकता ओके. फक्त मॅटर थोडा कमी करायचा आहे. मॅटर कमी केल्याच्या नंतर नाव वगैरे जरा थोडी चेंजेस करायचे. त्याच्यानंतर तुम्ही बॅनरसाठी प्रिंट वगैरे देऊ शकता. कडक लुक येणार आहे भाऊनो ओके. फुल क्रिएटिव्हिटीनुसार डिझाईन आहे. त्याच्यानंतर 3 नंबरची बघू शकता. 3 नंबरची डिझाईन जी आहे तुम्हाला दिसते, पूर्ण ऑन करून दाखवतो ओके. ही पण पोर्ट्रेटमध्ये डिझाईन आहे तुम्हाला दिसत असेल ओके. मयूर आणि ममता तुम्हाला दिसत असेल ओके. क्रिएटिव्हिटीनुसार आपण जे शेप वगैरे क्रिएट केलेले आहेत ओके. त्याच्यानंतर पुढे येऊया साखरपुडा निमित्त भाऊनो ओके. एंगेजमेंटची जर असेल तुम्हाला ऑर्डर वगैरे तर तुम्ही एंगेजमेंटची पण तुम्ही याच्यामध्ये डिझाईन तुम्हाला दिलेली आहे. जाऊन तुम्ही चेक करून घ्या. इथे बघू शकता प्रियंका आणि दीपेश यांचा साखरपुडा सोहळा जे काय असेल ते कडकमध्ये आपण इथे क्रिएट केलेलं आहे. लक्षात ठेवा. याची जी PNG आहे ते PNGमध्ये आहे. जे आहे ते एडिटेबल आहे सर्व. फक्त तुम्ही यांना काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे जेणेकरून जे मी सांगतोय त्याच्यावरती लक्ष ठेवा. त्याच्यानंतर हे झाले 5 नंबरची PhD. ही बघू शकता दीपेश आणि प्रियंका ओके. हे जे काय असेल ते PhD तुम्हाला दिसते भाऊनो. याच्यावरती जर PhD पाहिजे असेल तर ऑलरेडी आपल्या PLP फाईलवरती व्हिडिओ आलेले आहे. जाऊन नसेल पाहिलं तर जाऊन चेक करून घ्या. यूट्यूबला ऑलरेडी व्हिडिओ आलेला आहे PLPवरती. जे PhD फोटोशॉप युजर असतील त्यांच्यासाठी व्हिडिओ मी हा प्रोव्हाइड करतो भाऊनो. जेणेकरून जेही 5+ डिझाईन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नसेल येत तर नक्की नोटिफिकेशन ऑल करून ठेवा ओके. तर भाऊनो एकदम कडक इथे बघू शकता. मी तुम्हाला फोल्डर दाखवून देतो भाऊनो ओके. हे दिसत असेल टोटली 5+. त्याच्यानंतर अजून एक राहिले भाऊनो, तिला आपण घेऊन जाऊया. मांडव पत्रिका इथे दिसत असेल तुम्हाला ओके. मांडव समारंभ ही एकदम कडक लुक आहे भाऊनो. कशी तुम्हाला भाऊनो भेटणार नाही आपल्या चॅनलवरती. पहिल्यांदाच येते भाऊनो व्हिडिओ ओके. बघू शकता मांडव समारंभ ही कडक अशी पत्रिका तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये पण चेंजेस करू शकता ओके. बघू शकता सिम्पल मॅटर आहे, कोणतीच अडचण नाही आहे भाऊनो ओके. फक्त जे मटेरियल आहे ते सर्व तुमच्याच असणे गरजेचे आहे. फक्त जे फॉन्ट आहेत त्यांना मिसमॅचचा एरर येऊ शकतो, कारण की ते फॉन्ट तुम्हाला इन्स्टॉल करावे लागतील. त्याच्यानंतरच तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता. हे जे बाकीचे फॉन्ट आहेत ते आहेत देवनागरी फॉन्ट. सिम्पल त्यांच्यावरती क्लिक करायचं आहे, टेक्स्टवरती जायचं आहे. टेक्स्टचं नाव तुम्हाला इथे वरती दिसून येईल ओके. नसेल येत तर सिम्पल आलं की डायरेक्ट गुगलला जा, सर्च मारा. सर्च मारल्याच्या नंतर तुम्हाला समोर इंटरफेस येईल फॉन्टचा. तो सिम्पल डाउनलोड करून घ्या, इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुम्ही एडिट वगैरे करू शकता ओके. चला भेटू भाऊनो पुढल्या व्हिडिओमध्ये. भाऊनो तिसरा पासवर्ड आहे कडकमध्ये सांगून टाकतोय भाऊनो. वेडिंग भाऊनो वेडिंगची स्पेलिंग टाकायची आहे कॅपिटलमध्ये ओके. फुल टू एडिटेबल भाऊनो डिझाईन तुमच्यासाठी मी घेऊन आलेलं आहे. चला भेटू भाऊनो पुढल्या व्हिडिओमध्ये. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन ऑलवरती सेट करून ठेवा. चला भेटू भाऊनो पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.